वारंवार या बाबतीत सरकारकडून आश्वासनं दिली जातात, परंतु ती कधीही सरकारच्या माध्यमातून खरी झालेली नाही। गेली 8 ऑगस्ट 2023 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब म्हणतायत की मुंबईमधील जागा, शिल्लक जागा आणि NTC मिलच्या ज्या केंद्र सरकारकडून आलेल्या जागा आहेत याचा पुनर्विकास करून त्याच्यामध्ये गिरणी कामगारांचं आम्ही पुनर्वसन करू। परंतु 15 मार्च 2024ला जो GR काढला त्याच्यामध्ये त्याचा कुठेही उल्लेख नाही। म्हणजे फक्त वेळेपुरते आश्वासनं द्यायची आणि वेळ मारून न्यायची हीच या सरकारची आजपर्यंतची कामं चालू आहेत। आणि त्यामुळे सरकारला आपण हा शेवटचा इशारा देतोय की गिरणी कामगार आता करो या मरो ह्या स्थितीमध्ये या आंदोलनामध्ये उतरतोय। काय व्हायचं ते होऊन दे, परंतु आता आम्ही माघार घेणार नाही। गिरणी कामगारांना जोपर्यंत न्याय मिळत नाही, जोपर्यंत गिरणी कामगारांना कुठे शाश्वती त्या गोष्टीची मिळत नाही, तोपर्यंत मात्र नक्कीच हे आंदोलन मागे होणार नाही। त्यामुळे सरकारने नक्कीच या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा की गेली 42 वर्षाचा राग मात्र गिरणी कामगारांमध्ये आणि तो कुठेतरी आता वाळून येणार आहे। त्यामुळे सरकारने गांभीर्याने या गोष्टीचा विचार करण्याची गरज आहे। लाडकी बहीण आली, लाडका भाऊ झाला, नक्कीच आम्ही आता गिरणी कामगार म्हणून सांगतोय की तुमचे जे सत्य असतील ठीक आहे, त्यांच्यासाठी केलं तर आनंदाची गोष्ट आहे, परंतु आता एक सावत्र भाऊ म्हणून तरी थोडाफार लक्ष गिरणी कामगारांकडे द्या आणि गिरणी कामगारांचा मात्र प्रश्न मार्गी लावा। आता तुमचं करो या मरो असं आंदोलन आहे, काय सांगाल या आंदोलनाबद्दल? कारण गिरणी कामगारांना योग्य तो न्याय मिळत नाही किंवा त्या माध्यमातून आम्ही सांगितलं की कालबद्ध कार्यक्रम बनवा। ज्यांना पात्र केले ज्या पद्धतीनं म्हाडाचं प्रोसिजर चालतं, म्हाडाची प्रक्रिया चालते की इरादापत्र आज वाटलं जातं, 4 वर्षांत घर मिळते चालतंय, परंतु इरादापत्र आज वाटून द्या ना आम्हाला, आमचं इरादापत्र द्या, माझं घर कुठे कधी मिळणार आहे याची शाश्वती आज सरकारने द्यावी। मी नक्कीच पुढच्या 1.5 महिन्यात ती गोष्ट सरकारने करायची ठरवली तर करू शकतं। नक्कीच सरकारने गिरणी कामगारांबाबतीत योग्य निर्णय घेऊन जास्तीत जास्त सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करण्याची गरज आहे। नाहीतर कदाचित ते चुकीचं ठरेल की येणाऱ्या इलेक्शनमध्ये आम्ही धडापीट शिकू, परंतु नक्कीच गिरणी कामगार त्या बाबतीतही विचार करू शकतो मात्र।